हे काय करतोय? हा खेळ खेळ खेळी करा. तिचा खेळ चाललाय. सो कांदा भाजून घेतलाय मी. तर आपला वाटण मी काढलाय. बारीक करते जरा गॅस, दाखवते तुम्हाला. सो मी कांदा खोबऱ्याचं वाटण आहे हे आता मिक्सरला लावते. आपलं मीठ मालवणी पद्धतीतला मसाला आहे माझा घरगुती. आणि इथे आहे कोलंबी आपण मी आणली आहे. कोलंबीचा रस्सा आणि एक भात करणार आहे, मसाले भात करून. सो पूजाला आवडतो खूपच, म्हणून नेहमीप्रमाणे पूजा आली आहे. विचारते मम्मा काय आणले, तिला माहिती नाही. दुपारी ती शाळेत गेली होती तर तिच्यासाठी खास कोलंबीच आणली आहे फक्त. बाकी काही खूप महाग होती मच्छी. तर पूजा कोलंबी भात चालेल ना? हो ओके ठीक आहे चालेल. मी आता स्वयंपाक करायला घेते, दाखवते तुम्हाला. हां तो 1 चम्मच मसाला आपला तिखट मालवणी मसाला घरगुती आहे. आणि आपल्या चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. सो मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि त्याच्यातच कोलंबी घालून घेते की थोडं मीठ मसाला त्याला लागतो चांगला म्हणून. तो वाटण मी वरून घालेन, थोडं ह्याला वाफवून घेते आणि मग वाटण वरून घालते. मला कोलंबी आपली तेल जरा मीठ मसाला लागेल म्हणून थोडं मी घालून मुरून घेते. आणि आता आपलं वाटण मिक्सरला लावून घेते. सो मी एक बटाटा ॲड केला आहे. तो मला दाखवता आला नाही कारण मध्ये श्रीचं ओरडणं सुरू झालं होतं, त्यामुळे मी 1 बटाटा ॲड केला आहे. आणि आपला कोलंबी आहे, 20 कोलंबी आहे तिकडे. आणि 20 कोलंबी मी भातासाठी बाजूला वेगळे काढले. तर श्रावण सुरू होणार आहे, पुन्हा आपल्याला खायला मिळणार नाही आहे महिनाभर, म्हणून काहीतरी आपलं चमचमीत करून खायचं आहे सगळ्यांनी. तर सो आता मी करून घेते. आणि हा आपल्या मिक्सरला मी आपलं वाटण लावून घेतलं आहे, ते आता ॲड करेन. थोडंसं पाणी तेल सुटू दे जेणेकरून ते एकजीव मीठ मसाला लागला की छान लागते. तर मी आता थोड्या वेळाने वाटण घालून घेईन, ते दाखवते तुम्हाला. सो आपलं मस्तपैकी तेल सुटलं आहे कोलंबीला आणि बटाट्याला पण. तर आता मी वाटण घालून घेते. बरेच जण आपले फोडणीमध्ये पण वाटण घालून परतवतात, तर तसंही चांगले लागते टेस्टला, आता काय वाईट नाही लागत. आमच्या घरी तसंच करतात, इथेही पद्धत आहे करते. तर मला दोन्ही पद्धत चांगल्या वाटतात खायला. तर आता यात पाणी घालते गरम करून किंवा थंडही घालू शकता. तर मी आता हे वाटपाचं माझं पाणी होतं तेच आता घालून घेते यामध्ये. मिक्सर धुवून घ्यायचं व्यवस्थित असं करतो. थोडंसं पाणी ॲड करते कारण शिजायचं आहे आपलं थोडं. सो मी पाणी ॲड केलं आहे आणि थोडं कोकम घालून घेतले. हे आपले घरचे कोकम आहे, 3-4 कोकम घालून घेतले आहेत मी आता. तर काही जण टॅमॅटोही घालतात, तर मी टॅमॅटो घातले नाही, आत्ता घातला आहे. सॉरी कोकम घातला आहे, टॅमॅटो घातला नाही आहे. तर मला ॲड नाही करायचा होता टॅमॅटो. तो कोलंबीच्या ह्याच्यात आपलं टॅमॅटोही छान लागतो. सो आता मंद गॅसवरती मी बारीक शिजवून घेते. ओके. आणि एक साईडला आता भाताची तयारी करून घेते. भात हे माझ्याकडे बासमती तांदूळ संपला होता आपला बिर्याणीचा. सो मी आता नॉर्मल आपला भाताचा असतो तोच करून घेणार आहे. आता वेळ होतो आहे खूपच आहे, त्यामुळे वेळ न काढता फटाफट जेवण करून घ्यायचं आहे आणि रेसिपीसुद्धा शेअर करायची तुम्हाला. तर श्रीसुद्धा एवढ्या वेळ राहणार नाही, तर त्यामुळे आता मी कंटिन्यू पुढे करते. हां सो आपली कोलंबी रस्सा झालेला आहे. जेवढं पाहिजे तेवढं भाकरीबरोबर तो आटेल अजून. हे झाल्यावर काय झालं, श्री आलाय ओरडतोय मग करत.
सो आपलं झालं आहे, तर मी आता कोथिंबीर वरून घालून घेते आणि आपली रेडी करते डिश. श्री सो आपली रेडी आहे. मी आता गॅस बंद करून टाकते आणि आता आपल्या भाताला रेडी करायचं आहे. तर कोलंबी भात करूया आपण. करायचं आहे तर कोथिंबीर घेते मी, आपला टॅमॅटो मी छोटे 4 टॅमॅटो घेतले. जर मोठी साईज असेल तर तुम्ही 3ही घेऊ शकता. आलं आणि कांदा घेतला आहे, तो कांदा घेऊन बाहेर पळाला. सो मी 2 कांदे घेतलेत आणि 4 टॅमॅटो आहेत. तर मी दही वापरत नाही आहे, घरी नाही आहे म्हणून. तर पाऊस खूप असल्यामुळे मी खाली उतरली नाही आहे त्या कारणामुळे. आणि मी रेडीमेड आपलं आलं लसणाची पेस्ट आणली आहे, सो मी ती वापरणार आहे. आणि आपलं नेहमीप्रमाणे वापरणं येतो म्हणजे तो आमच्या बिर्याणीसाठी सुहाणाचा चिकन बिर्याणी मसाला. हाच आम्ही बिर्याणीला वापरतो नेहमी. कुठलाही करायचं असेल, व्हेज असू देत की नॉनव्हेजची असू देत, तर आम्ही चिकन बिर्याणीच हा सुहाणाचा मसाला वापरतो. सो मी आता 2 कांदे कापून घेते आणि मिक्सरला वाटून घेते. आणि त्यामध्ये मी पुदिना ॲड करणार आहे. तो साफ करते आधी आणि मिक्सरला लावून घेणार आहे ते वाटण. मी दाखवेन तुम्हाला काय काय घालणार आहे ते मिक्सरमध्ये. सो मी हे 2 कांदे घेतलेत. शिर घेऊन गेला होता म्हणण्याप्रमाणे, ते बारीक चिरायच्या आधी तुम्हाला म्हटलं दाखवते आधी. तर हे मी बारीक आपलं मिक्सरलाच लावायचं, त्यामुळे मी जास्त बारीक चिरत नाही आहे. मीडियम आपले कापून मिक्सरलाच ग्राइंड करायचे. तर 4 टॅमॅटो, 2 कांदे, पुदिना घ्यायचा, कारण की पुदिन्याने बिर्याणीला खूप स्मेल छान येतो. मी आता दम बिर्याणी असा प्रकार करणार नाही आहे, आपली कुकरलाच करून घेणार आहे कारण वेळ होतो आहे. तर मिक्सरला मी आता पुदिना घालून घेते. सुरुवातीला पुदिना, कांदा, टॅमॅटो आणि आलं. लसूण आता ह्यांनी आणलं आहे, त्यामुळे मी लसूण आता हे नाही करत आहे, टाकत नाही आहे त्यामध्ये. ते रेडीमेड त्यांनी घेऊन आलेत, तर हेच घालते. आणि आपला बिर्याणीचा मसाला आहे. सो बघताय तुम्ही, कांदा असा बारीक करून घेतला आहे. मिक्सरला ग्राइंड होणार आहे, त्यामुळे मी जास्त बारीक एकदम केला नाही आहे. तर आता मी टॅमॅटो घालून घेते. मिक्सरला लावून घेते आता मी. सो पेस्ट आपली रेडी आहे दाखवल्याप्रमाणे. पुदिना वाटपामध्ये आपल्या बिर्याणीसाठी वापरावा, कारण की त्याला एक मस्त स्मेल येते. मला तर खूप आवडतो तो स्मेल त्याचा. सो आता मी वेळ घालवत नाही, तर तांदूळ घेते. भिजवले नाही आहेत म्हणण्याप्रमाणे मी कुकरला घालणार आहे. दम बिर्याणी करणार नाही आहे यावेळेस, कारण वेळ होतो आहे. सगळं जेवण बाकी आहे, अजून भाकरी करायची आहे. त्यामुळे आता भात तांदूळ काढून घेते डब्यामध्ये. सो कुकर ठेवून घेतलं आणि तेल घालून घेतलं आहे. ते दाखवता आलं नाही. जवळजवळ 2 पळी आपलं तेल घेतलं आहे. आणि मी आपले घरचेच तांदूळ आपले आहेत, आपल्या पुलावसाठी घेतलेले आहेत मी. आणि आपलं हे कांदा, टॅमॅटो, जसं मी तुम्हाला दाखवलं, कांदा, टॅमॅटो, लसूण, आलंची पेस्ट आहे. 1 बटाटा मी घेतला आहे सोलून. आणि हे मी जिंजर गार्लिक आपलं पेस्ट असते ती रेडीमेड आणली यांनी, म्हणून मी घालून घेते. तर हा आपला सुहाणाचा मसाला आहे, तोही घालून घेणार आहे. आणि ते आम्हाला एक पोळी अशी अंड्याची पोळी काढली आहे. सो मी आता स्टार्ट करते. तर पेस्ट घालून घेते आतमध्ये. तेल गरम झालं आहे बऱ्यापैकी. तर पाऊसही चालू आहे आधीमध्ये थांबून. आणि पाठी श्रीचं जेवण चालू आहे, तर त्याला भरवत आहेत खेळत त्याला जेवण चालू आहे माझं. तुम्ही आलं लसणाची पेस्ट घालून घेते व्यवस्थित. आलं लसणाची पेस्ट घालून घेतली होती नुसती. सो आता मी आपलं वाटण जे आहे वाटलेलं ते घालून घेते पूर्ण. मी दही नाही वापरलं आहे, कारण पाऊस चालू होता त्यामुळे जाता नाही आला खाली घेऊन यायला. अचानक बेत ठरला पुलाव करूया एकच करून असा थोडं टेस्टला. सो आता मी हे मस्तपैकी व्यवस्थित मोठा गॅस केला आहे आणि ढवळून घेते. होऊ दे. आणि पुढचे मसाले घालूया आपण पुढे. पण तेल सुटलं आहे व्यवस्थित असं बघताय.
म्हणून येते तेल चांगलं सुटलं. तर आता मी आपला मसाला जो बिर्याणीचा आहे तो टाकून घेते. मी मदतीला बोलवून घेतलं यांना, वेळ होतोय जेवायला. तर मी इथे आपले सुहाणाचा चिकन बिर्याणी मसाला घालून घेतला आहे आणि आपला घरगुती मसालासुद्धा 1 चमचा घालून घेणार आहे. बस बस बस, जास्त नको, तिखट होईल. आत्ताचा फ्रेश मसाला आहे. ओके, तर 1.5 मसाला आपला घातला आहे, मालवणी मसाला. आणि एक साईडला त्याचे प्रॉन्स 2 त्यातले काढले आणि मी फ्राय करायला ठेवले. आणि मी बोलल्याप्रमाणे 2 बोंबील दिले होते, ते फ्राय करते. मस्त कलर आला या मसाल्यांनी. सो आता मी आपले बटाटे जे आहेत बारीक चिरून घेतला, 1 बटाटा होता तो घालून घेते आणि आपले प्रॉन्ससुद्धा घालून घेते त्यातच. सो त्यातलं कोकम नाही घालत आहे, जास्त नाही ठेवले होते, 20 होते त्याच्यातनं, पण मी ते 2-3 तिच्यासाठी फ्राय केले. ॲक्च्युली दम बिर्याणी करायची होती पण वेळ नाही आहे, तेवढं शक्य नाही झालं, वेळ वाढत गेला त्यामुळे लेट झालं. आता थोडी 1 वाफ काढून घेते आणि आपला भात ॲड करू. मी मीठ घालून नाही घेतलं, आता मी तांदूळ घातलं की मीठ घालून घेईन, जेणेकरून आपला अंदाज येईल. 5-10 मिनटं असे थोडं मीठ मसाला त्याला लागू देत, मग मी तांदूळ घालून घेते. सो मी उघडून बघितले, तरी आपली व्यवस्थित आलेली होती. तर मी आता भात ॲड करते आणि अंदाजाने आपल्या चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. घरचेच तांदूळ वापरले, मी बाहेरचे नाही आणले, आणि लास्ट टाइमला फ्राईड राईस केला होता तेव्हा संपून गेले. परतून घेते. थोडासा पसारा झालाय, भाकरी केली मी होती. आता मीठ घालते, चवीनुसार मीठ. आता अंदाजाने पाणी घालते आणि आपलं कुकर झाकण लावून घेते. प्रत्येकाचा अंदाज असतो त्याचप्रमाणे घालते. मी 1.5 वाटी घेतलं तर 1.5 वाटी पाणी आहे, थोडंसं कमीच असं आहे, कारण ऑलरेडी कांदा आणि टॅमॅटोचं पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे मी आता पाणी ॲड करत नाही आहे. त्याच पाण्यामध्ये आता शिजवून घेणार. सो मी आता झाकण लावून घेतलं आहे, हाय फ्लेम केलं आहे. तर 2 ते 3 शिट्या काढून घेणार आहे, बस होतील. 3 शिट्यामध्ये भात आपला शिजून जाईल व्यवस्थित. सो इथे माझे प्रॉन्स पंदीचे फ्राय झालेले आहेत. आवडतात तिला फ्राय करून, प्रॉन्सचाच सगळा आज बेत केला आहे मी. सो पूजाचं ताट करते, जेवण तिला वाढते, वेळ होतोय तर पूजाला सांगितलं जरा पकडायला. तिचं कोलंबी भात आपला छान झाला आहे, कुकरमध्ये मसाला भात साध्या तांदळाचाच केला, पण खूपच छान झाला आहे, बघताय तुम्ही. आणि आपले ते तांदूळ नसल्यामुळे, बिर्याणी तांदूळ नसल्यामुळे ते थोडे वेगळे वाटतात, पण चवीला हे खूप छान वाटतात असे. तर मी आता ह्याचा मसाला भात केला आहे आपला, तो तिला वाढला आहे, आणि प्लस 1 अंड्याची पोळी पण आहे. सो असं आपलं एक ताट आहे आजचं. आज फ्रायडे स्पेशल आहे, गटारी. संडे तर होणारच आहे, पण ही आपली फ्रायडे स्पेशल छोटी पार्टी होती. सो आवडलं असेल तर लाईक अँड कमेंट नक्की करा. हे पूजा मला सांगेल तुम्हाला. तर सो मी तिला जेवायला वाटते आणि तिलाच विचारते आपला भात आणि कसं झालं आहे ग्रेव्ही ते.
वडे असे आणले होते. सो ही पार्टी मी शेअर करते, तिथला फोटो.